अनेक दिवसांपासून वाझे प्रकरणाचं हे नाट्य सुरू आहे असं नाना पटोले म्हणालेले आहेत। आमचं सरकार आल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी करू असंही पटोले म्हणाले। सरकार आल्यावर दोषींवर कारवाई केली जाईल असंही पटोलेंनी म्हटलंय। तर नाना पटोले हे मुंगेरी लाल के सपने पाहतायत असा पलटवार बावनकुळेंनी केलाय। अनेक दिवसाचा हे नाट्य माध्यमातून आम्ही बघतो आहे, याला नाट्यच म्हणतो, त्याचा कुठला अंकच नाही आहे असं हे नाट्य चाललेलं आहे। कधी राज्याचा गृहमंत्री सांगतो की माझ्याजवळ ऑडिओ व्हिडिओ आहे, कधी अनिल देशमुख सांगतात की माझ्याजवळ पुरावे आहेत। मला वाटतं की हा काही निकाल इथं लागणार नाही असं मला दिसत आहे, असं मला वाटत आहे। पण या सगळ्या विषयावर महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर मध्ये आमचं सरकार येईल, त्याच्यामध्ये आम्ही चौकशी लावू आणि याचं दूध का दूध पाणी का पाणी करू की कोण दोषी आहे। जो दोषी असेल त्याला आम्ही कारवाई करू, ही भूमिका आमची आहे। मुंगेरी लाल के हसीन सपने नाना पटोले बघतात। उद्या जरी निवडणुका झाल्या तरी महायुतीचं सरकार येणार आहे। आता जनतेला माहित आहे हे भंगार आले तर मोदीचं सरकारच्या योजना थांबवतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना थांबवेल। त्यामुळे भंगार महाविकास आघाडी कधी येणार नाही, डबल इंजिन सरकार येईल।